तुम्हाला विचारलं की आधुनिक मुंबई कोणी बनवली, तर तुमच्या डोक्यात कोणाचं नाव येईल? टाटा, बिर्ला की अंबानी? पण थांबा, यापैकी एकही नाही. आधुनिक मुंबईचा खरा शिल्पकार एक मराठी माणूस आहे. आणि दुर्दैव बघा, बहुतेकांना त्यांचं नावही माहिती नाही. हे आहेत जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, म्हणजेच आपले नाना शंकर शेठ. 1800च्या दशकात जेव्हा अब्जाधीश हा शब्दही कोणाला माहिती नव्हता, तेव्हा या माणसाकडे 18 लाख रुपयांची संपत्ती होती. खुद्द ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजही त्यांच्याकडे कर्ज मागायला यायचे. पण त्यांनी हा पैसा फक्त तिजोरीत नाही ठेवला, तर तो मुंबईसाठी ओतला. 1853ला भारतातली पहिली ट्रेन धावली ती इंग्रजांमुळे नाही. नानांनी स्वतःच्या पैशातून इंडियन रेल्वे असोसिएशन स्थापन केली आणि ब्रिटिशांना ट्रेन सुरू करायला भाग पाडलं. आज ज्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजींसारखी दिग्गज मंडळी घडली, ती संस्था नानांनी उभी केली. जे हॉस्पिटल असो, मुलींसाठी पहिली शाळा असो, भायकळ्याची राणीची बाग असो वा ग्रँड मेडिकल कॉलेज, मुंबईची ओळख असणारी प्रत्येक गोष्ट या एका माणसाने स्वतःच्या जमिनी आणि पैसा देऊन उभी केली आहे. आचार्य अत्रे त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणायचे, कारण एकेकाळी अर्धी मुंबई खऱ्या अर्थाने या मराठी माणसाची होती. त्यांनी मुंबईला फक्त आकार नाही दिला, तर जीव ओतला. पण आज एका चौकाला किंवा रस्त्याला नाव देण्यापुरतंच आपण त्यांना मर्यादित ठेवलंय. हा इतिहास इथवरच थांबता कामा नये. हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि प्रत्येक मित्राला अभिमानाने सांगा.